आज तर काय मोटरसायकलवरून पडता पडताच वाचलो म्हणून बरं झालं, नाही तर हा ब्लॉग तर लांबच राहिला. तुम्हाला मला दवाखान्यात येऊन भेटायला लागला असतं राव. करतो मग ब्लॉगला सुरुवात. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका विशाल. सकाळची सर्व कामं आवरली होतो आणि आलो होतो रानात, कारण रानात खूप गवत झालं होतं. ते गवत उपटून शेळ्यांसाठी न्यायचं होतं. उपटीलं मग गवत पटापटानं आलो मग घरी घेऊन. जसं गवत आणलं तसं टाकलं की शेळ्या खाताना मोठालं गवत असल्यामुळे गव्हाणीच्या खाली पाडतात, म्हणून केलं मग कापायला चालू. कापलं गवत आणि भरलं टोपलं आणि टाकलं मग शेळ्यांना. जोपर्यंत शेळ्या गवत खातात तोपर्यंत जेवण बिवण केलं आणि मग लगेच सोडल्या मग शेळ्या. तो म्हणत असं आत्ताच गवत टाकले ना, गवत तर टाकलं होतं पण नुसते पाय मोकळे करण्यासाठी थोड्या वेळ सोडल्या होत्या, तासभर फक्त. बांधल्या शेळ्या निघालोत मग रानात, कारण आपल्याला आणायचं होतं गवत. ऋषीभाऊ तर गाडी चालायला बसला होता, पण अशी गाडी पळीत होता दगडा दगडावून मला असं भीती वाटत होती ना राव. गाडी दगडावून पडता पडता थोडक्यात वाचली आणि आलोत मग रानात. मम्मी न पप्पा रानात खुरपलेलं गवत वेचतच होतो, तेवढ्यात आम्ही पोहोचलो. लयच गवताचं गठुडं बांधलं आणि टाकलं गाडीवर. निघायचंच होतं की मला गाडीवर उतरलं आणि पप्पा स्वतः बसले गाडीवर. जाऊन त्या सायकल आऊत घेतलं, निघालो मग चरत. तोपर्यंत आपल्याला फॉलो करून घ्या बरं का. भेटू अशाच नवीन ब्लॉग मध्ये. बाय.